आज नवरात्रीचा शेवटचा दिवस महानवमी। घट असो किंवा नसो तरीही संध्याकाळी दिव्यात टाका ही एकच वस्तू आणि तुमच्या घरातल्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य संपेल। होय, एकच उपाय आणि यश, समृद्धी, शांती तुमच्या घरात दरवळेल। चला तर मग आजच्या महानवमीच्या दिवशी काय करावे ते पाहूया। या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते। अंतिम दिवशी ही पूजा खूप महत्त्वाची आहे। संध्याकाळी घरातल्या तुपाच्या दिव्यामध्ये कपूरची वडी टाकली पाहिजे। असे केल्यास देवी प्रसन्न होतात। भक्तांना नवरात्रीचे फळ मिळते, यामुळे घरातून गरिबी दूर होते असे मानले जाते। याचा अर्थ फक्त दिवा नाही तर संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। पूजा करताना भक्तिभाव खूप महत्त्वाचा आहे। मन पवित्र आणि प्रामाणिक असावे। दिव्यामध्ये तूप टाकल्यावर त्यावर कपूर ठेवायचा। कपूर जळल्याने घरात सुवास आणि सकारात्मक वातावरण तयार होते। देवीला प्रसन्न करणे म्हणजे फक्त मंत्रोच्चार नाही, भक्तिभाव असणे महत्त्वाचे। संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी ही पूजा करा। दिवा जळत असताना देवी संबंधित मंत्र म्हणावा। देवीची कथा आठवून त्यांच्या कृपेची भावना मनात ठेवा। घरातील छोटे मुलांनाही या पूजामध्ये सामील करा। त्यामुळे घरातली ऊर्जा वाढते आणि भक्तिभाव निर्माण होतो। दिवा जळत असताना घरात शांतता राखा। कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग देवी प्रसन्न करतो। या दिवशी विशेषतः कोणतीही नकारात्मक ऊर्जा घरात राहू नये। जर घरात भांडणे असतील ते टाळा। दिव्याजवळ फळ किंवा मिठाई ठेवून देवीला अर्पण करा। फळांचा अर्थ म्हणजे देवीला प्रेमाने अर्पण, मिठाई म्हणजे भक्ती आणि आदर। दिवा जळल्यावर काही मिनिटे ध्यान करा। देवीच्या रूपाची कल्पना करा आणि मन शांत ठेवा। जितका भक्तिभाव तितकी देवी प्रसन्नता। काही लोक आजही सोचतात, फक्त कपूर, खरोखर फरक पडतो का? हो मित्रांनो, फरक खूप पडतो। तुपाचा दिवा आणि कपूर दारिद्र्य नष्ट। याचा अर्थ भविष्यातील घरचे सुख आणि समृद्धी सुरक्षित। पूजा केल्यावर घरात सकारात्मक ऊर्जेची भर पडते। नवरात्रीचे दिवस म्हणजे देवीची कृपा मिळवण्याचा काळ। अंतिम दिवसावर ही कृपा अधिक दृढ होते। भक्ती आणि श्रद्धा असेल तर देवी निश्चित आशीर्वाद देतील। आपल्या घरातील प्रत्येक सदस्याच्या आयुष्यात हे फळ मिळते। पूजा करताना मनात एकच विचार ठेवा, सर्व सुख, समृद्धी आणि आशीर्वाद मिळतील। देवी प्रसन्न होतील ही खात्री आहे। काही लोक म्हणतात, घरात घट नसेल तर काय करायचे? घ्यायची वस्तू म्हणजे कपूर आणि तुपाचा दिवा, घट नसलाही चालतो। महत्त्वाचे म्हणजे मनाची भक्ती। घरातील प्रत्येक कोपऱ्यात या दिव्याचा प्रकाश पसरवा। प्रकाश म्हणजे अंधकार दूर करणे। अंधकार नकारात्मक ऊर्जा, प्रकाश सकारात्मक ऊर्जा। दिवा जळल्यावर घर शांत आणि आनंदी वाटते। दिवा जळून संपल्यावर उरलेले तूप निसर्गात अर्पण करा किंवा त्या दिव्यात थोडे तूप आपल्या देवस्थानात ठेवा। काही लोक फळांचे सेवन करून देवीचा आशीर्वाद स्वीकारतात। घरातल्या प्रत्येक व्यक्तीस हे फळ वाटा। यामुळे घरात प्रेम आणि आनंद वाढतो। देवी प्रसन्न होतील आणि घरात सुख समृद्धी येईल। भविष्यात कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही। घरात दिवा आणि कपूर जाळल्याने घरातील वातावरण बदलते। नकारात्मक विचार दूर होतात। दिवा जळताना मंत्रोच्चार केल्यास अधिक शक्ती मिळते। काही लोक त्यांच्या मनातील इच्छा देवी समोर ठेवू शकतात। भक्तिभाव असेल तर देवी त्या इच्छांना पूर्ण करतात। दिवा जळत असताना ध्यान करण्याची वेळ साधा। आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आशीर्वादासाठी या दिव्याची महती वाढते। पूजा संपल्यावर दिवा आणि कपूर योग्य पद्धतीने राखीत ठेवा। काही लोक हे दिवा नाश करत नाहीत, तो दिवा पुढील दिवशी जळवतात। त्यामुळे घरात देवीची कृपा कायम राहते। पूजा करताना हसतमुख रहा, मनात दया आणि प्रेम ठेवा। देवी प्रसन्न होतील आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला आशीर्वाद देतील। नवरात्रीच्या दिवशी केलेले छोटे कामही मोठे फळ देतात। भक्तिभाव, श्रद्धा आणि निष्ठा देवीचे आशीर्वाद। दिवा जळवणे आणि कपूर दारिद्र्य संपवणारा उपाय। घरात सुख समृद्धी येते। मुलांचे शिक्षण चांगले होते। आरोग्य सुधारते।
आर्थिक स्थैर्य मिळते, घरातील नकारात्मकता दूर होते, घरातील वातावरण आनंदी होते। नवरात्रीमध्ये केलेले हे अनुष्ठान घरात ठेवले जाते। भक्तिभावाने केलेली सेवा, देवीचे आशीर्वाद, घरातील प्रत्येक व्यक्तीस या दिव्याचा फायदा मिळतो। दिवा जळवताना मनात केवळ सकारात्मक विचार ठेवा, घरातले जुने त्रास आणि दुःख दूर होतात, नवीन आनंद आणि प्रेम येते। नवरात्री संपल्यावरही देवीची कृपा कायम राहते। दरवर्षी महानवमीला हे अनुष्ठान करा, आपल्या कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल होईल, घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल। तुपाचा दिवा जळवणे आणि कपूर टाकणे बरोबर एक शक्तिशाली उपाय। हे उपाय खूप सोपे पण प्रभावी आहेत। भक्तिभाव आणि श्रद्धा असल्यास देवी नक्की प्रसन्न होतील, आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील, घरातले आर्थिक अडथळे दूर होतील, घरात सुख शांती राहील, मुलांचे भविष्य उज्ज्वल होईल। हे नवरात्रीतील अंतिम दिवशी केलेले उपाय आपल्या जीवनात चमत्कार घडवू शकतात। तर मित्रांनो, आज संध्याकाळी तुपाचा दिवा, कपूर, देवी प्रसन्न, घरात सुख, समृद्धी आणि नवरात्रीचे संपूर्ण फळ तुमच्या घरात। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।